मित्र हो, नमस्कार. मी पुन्हा येणार ही घोषणा पूर्ण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात आता स्थानापन्न झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे एक हिंदुत्वाचं प्रतीक आहेत, कडव्या हिंदुत्वाचं प्रतीक आहेत. त्यांची सगळी जडणघडण RSS मध्ये झालेली आहे. त्यांच्या कुटुंबाची जडणघडण सुद्धा तिथेच झालेली आहे. गेल्या 4-5 वर्षात मी हिंदुत्ववादी आहे, आम्हाला हिंदुत्व हवं आहे, हे त्यांनी कधी बिचकत सांगितलं नाही. संभाजी भिडेसारखे तथाकथित आध्यात्मिक गुरु हे माझे गुरु आहेत, हे त्यांनी गृहमंत्री पदावर राहून सभागृहात सांगितलं होतं. मुद्दा काय आहे? भाजपने हिंदुत्ववाद लपवून बाजूला ठेवून ही निवडणूक जिंकलेली नाहीये, तर हिंदुत्वाचा मुद्दा, धर्माचा मुद्दा, अल्पसंख्याकांच्या द्वेषाचा मुद्दा प्रमुख करून ही निवडणूक जिंकलेली आहे. भाजपचेच एक नेते, तरुण नेते कोकणातले, त्यांनी कालच असं सांगितलेलं आहे की मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो त्या मतदारसंघातून मी मुस्लिमांचं एक पण मत घेतलेलं नाही आहे. मला सगळी मतं हिंदुत्ववाद्यांची पडलेली आहेत, कारण मी हिंदुत्ववादी नेता आहे. असं दुसरे कोणीतरी बोलतील, तिसरे कोणीतरी बोलतील, पण सारांश काय? बऱ्याच वर्षांनी खुलेपणाने फुले शाहू आंबेडकरांच्या प्रदेशामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्वाची सावली गडद झालेली आपल्याला दिसते. आपण 100 वर्षापासून सांगत होतो, महाराष्ट्राची ओळख म्हणून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत होतो. या थोर महापुरुषांची विचारधारा केवळ महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सुद्धा स्वीकारून आपल्यात पुरोगामी बदल करून घेतलेले आहेत. ही ओळख पुसायला BJPला तसा उशीर लागलेला आहे, पण अथक प्रयत्नानंतर बहुजनांच्या मध्ये फूट पाडण्याचं राजकारण यशस्वी झाल्यानंतर त्यांना या वळणापर्यंत जाता आलेलं आहे. यापूर्वीची शिवशाही राजवट आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर थोडीफार उभी राहणारी राजवट, या संदर्भामध्ये मला सावित्रीबाईंची एक कविता इथे या क्षणी आठवते की ज्या कवितेमध्ये त्यांनी शिवशाहीचं वर्णन किती सुंदरपणे केलेलं होतं हे दिसतं. ती कविता अशी आहे: मनोवर्ण कल्पी विषारी विकारी, अनाचार रूढी सदा बोचणारी, स्त्रिया शूद्र सारे गुलामी गुहेत, पशुसारखे राहती ते कुपात. आणि मग म्हणून शिवाजी स्वराज्य उभारी, समाजी अतिशूद्र लोकास तारी, मनुष्याता आणि सुखी ठेवी त्यांना, परी शिव सत्ता पुढे लाभली ना. महाराष्ट्राचं पुरोगामी, वैचारिक आणि क्रांतिकारी चारित्र्य इतक्या लवकर बदलेल असा पण अंदाज कोणाला आला नव्हता, पण आता ते घडलेलं आहे. सरकार स्थापन झालं, आता मंत्रिमंडळी स्थापन होईल. आणि गंमत म्हणजे 2-4 वर्षापूर्वी फुले शाहू आंबेडकरांचा जय जयकार करत जे भाजपच्या बाहेर होते ते आता भाजपने आखलेल्या सत्तेच्या रिंगणात आहेत. हिंदुत्वाला विरोध करणारे सत्तेच्या रिंगणात आहेत. त्यामुळं हे सरकार उद्या कसं चालेल, या सरकारचं वैचारिक चारित्र्य काय असेल, त्याचा महाराष्ट्रावर, त्यातील जनतेवर काय परिणाम होईल, आपल्या क्रांतिकारी परंपरेवर काय परिणाम होईल, याचा अंदाज बांधणं सुद्धा अवघड जात आहे. लोकशाहीमध्ये
आपण निवडणुकीचा निकाल मान्य करतो तसा हा पण केलेला आहे. भले त्याच्याविषयी कुणी काही आक्षेप घेतले तरी सुद्धा भाजपला नको तेवढं यश मिळालेलं आहे हे मान्य करायला काही हरकत नाही. आता ह्यांचे अजेंडे काय असतील आणि त्या अजेंड्याचा परिणाम आपल्या विचारधारेवर कसा होणार आहे हे पाहणं पण औत्सुक्याचं ठरणार आहे. हे सरकार 2 उपमुख्यमंत्र्यांचं आहे आणि एक मुख्यमंत्री आहे. पूर्वी पण असंच होतं. ही एक भाजपने अतिशय चाणाक्षपणे केलेली तडजोड आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना काय आणि अजितदादांची राष्ट्रवादी काय. प्राप्त राजकीय परिस्थितीत या दोघांचीही भाजपला गरज नाही आहे. त्यांना 132-35 जागा मिळालेल्या आहेत. इकडून तिकडून 4 जागा मिळून ते बहुमत मिळवू शकतात आणि स्वतःच्या जोरावर सरकार चालवू शकतात. हे जे 2 घटक त्यांनी जोडलेले आहेत हे त्यांच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या प्रगतीसाठी जोडलेले आहेत अशी भोळी समजूत कुणी करून घेऊ नये. भाजपाचा इतिहास असा आहे की छोट्या छोट्या पक्षांना, घटकांना भाजप मित्र बनवतो, आपल्या पंखाखाली त्यांना घेतो, इकडून तिकडून सत्तेचे तुकडे फेकून त्यांना ऊब देतो आणि एक दिवस पंख इतके आवळतो की त्याच्या आत असलेल्या पिलांची घुसमुट होते. मग ती पंखाच्या तंत्रावर जगायला लागतात, राहायला लागतात. बाहेरचे पत्ते त्यांचे कट केलेले असतात. महाराष्ट्रात खरोखर असंच झालं तर विरोधी पक्ष नावाला सुद्धा दिसणार नाही आहे. आणि मी सातत्याने सांगत आलेलो आहे की विरोधी पक्ष गमावणं म्हणजे एका अर्थाने लोकशाही गमावणं आहे. आता लोकशाही गमवायची की नाही गमवायची, लोकशाहीवर अतिक्रमण करू पाहणाऱ्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा, जुनीच भावना विचार घेऊन पुढे चालायचं आहे का की त्याच्यात काही बदल करायचा आहे, त्याच्यात जागल्यासारखी भूमिका लोकांनी करायची आहे, हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. जी सांस्कृतिक घुसळण झाली महाराष्ट्रामध्ये 5-6 वर्षामध्ये तशी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही झालेली नव्हती आणि ती घुसळणूक इतकी बेमालूम करण्यात आली होती की त्याचा परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला दिसतो आहे. हे थांबवायचं असेल तर लोकप्रबोधनाच्या चळवळी ज्या 90 नंतर क्षीण झालेल्या आहेत त्या पुन्हा जाग्या करावी लागतील. जागतिकीकरणामध्ये विचारधारेचा जो संकोच होतो आहे किंवा केला जातो आहे त्याच्याकडे गांभीर्याने पाहून या विचारधारा पुन्हा लोकांच्या दरबारात न्याव्या लागतील. आणि आपल्याला सांगावं लागेल की आपल्याला लोकशाही पाहिजे, संविधान पाहिजे, धर्मनिरपेक्षता पाहिजे, सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदणारे पाहिजेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना वाहिलेलं सरकार आणि वाहिलेली लोकशाही पाहिजे. ही लोकांची आणि आपल्या सर्वांचीच गरज आहे. ती गरज पूर्ण होते की नाही याच्याकडे लक्ष देऊन आपण राहणं आणि जेव्हा आपल्याला शंका येईल तेव्हा लोकमताचा दबाव वाढवणं हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि मला वाटतं हाच एक पर्याय आहे, दुसरा पर्याय आपल्याकडे राहिलेला नाही. धन्यवाद.